माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्यात प्रथमच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पहिले वसुंधरा संमेलन शुक्रवारी उत्साहात पार पडले। पर्यावरण संवर्धनासाठी महापालिका प्रशासन आणि शासन पातळीवर वेगवेगळे प्रयत्न होत आहेत। आता सर्व नागरिकांनीही पर्यावरण संवर्धनासाठी कृतिशील झाले पाहिजे असं आवाहन पर्यावरण अभ्यासकांनी केलं। ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक BS कुलकर्णी यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून वसुंधरा संमेलनाचं उद्घाटन झालं। या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले ह्या होत्या। या प्रसंगी उपायुक्त तैमूर मुलानी, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखापाल रुपाली कोळी, मनीषा बिष्णुरकर, सर्पतज्ञ नीलम कुमार खैरे, वनरक्षक रमेश खतनाळे, जल अभ्यासक रजनीश जोशी, श्रीमती अर्चना मोरे, गार्गी गीत, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त अर्जुन सुरवसे, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर आदी मान्यवर उपस्थित होते। इनकॅप नावाचा प्रोग्राम आहे, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम, ज्याच्यामध्ये शहरात जी लोक शहरात राहतात, मला तर 2.5 वर्ष झाले येऊन, पण तुम्ही जुने राहता इथे, तुम्हाला शहराच्या रस्त्यांमध्ये बदल दिसत असेल। आम्ही धूळ मुक्त मध्ये या शहरातले जवळपास 55 रस्ते, हे जे आधी काही खड्डे होते, तुटलेले होते डिवायडर्स, हे 55 रस्ते आम्ही नवीन केले। त्याच्यामुळे जी काही वाहनं गेलं की धूळ उडतीये, ही धूळ बऱ्याच प्रमाणात कमी झाली। तुम्हाला दिसत असेल जुना तुळजापूर नाका आहे, जुना पुणे नाका आहे, किंवा DMart आहे, HSR आहे, याच्या समोर आम्ही जे काही ब्युटिफिकेशन केलेलं आहे, किंवा आता थोड्या दिवसात दिसेल तुम्हाला काही टेक्निकल अडचणींमुळे ते काम कंप्लीट होत नव्हतं। आपल्या शहराचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या जुन्या पुणे नाकाला तुम्हाला वॉटर कर्टन्स दिसतील। आता थोड्या दिवसामध्ये ते काम सुरू होत आहे। वॉटर कर्टन्स म्हणजे त्याच्यातून जेव्हा हवा जाते तेव्हा ती धूळ खाली पाण्यामधून पास होत असताना धूळ खाली तिथे सॅच्युरेट होणार। त्याच्यानंतर आम्ही काही ग्रीन वॉल्स बनवलेले आहेत। हे सगळं करत असताना आम्ही टेराकोटा किंवा गॅबियन स्ट्रक्चर्स किंवा लाकूड अशा गोष्टींचा, इको फ्रेंडली गोष्टींचा वापर केलाय, ज्याच्यात आम्ही जास्तीचं प्लास्टिक किंवा हे वापरत नाहीये। तुम्हा सर्वांना माहिती आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकची जी काही भिंत आहे, म्हणजे मी शांती चौकापासून अक्कलकोट रोडवरची जागा बोलते आहे, सुमारे 850 मीटरचा हरित पट्टा आपण तयार करणार आहेत। आणि हे या शहरामधलं तयार होतो आहे, तो बरंचसं काम झालंय। हे या शहरामधलं सर्वात मोठं गार्डन असणार आहे, जिथे तुम्ही तुमची फॅमिली एक सेफ सेक्युअर वातावरणामध्ये मुलं जातील, खेळतील, तिथे तुम्हाला तिथे फूड कोर्ट केलं जाईल। एक आपण नैसर्गिक जे पावसाळ्याचं पाणी आहे तर ते एक तयार होण्यासाठी एक सीजनल कुंड तयार करतो आहे, तिथं पाणी वाहताना तुम्हाला दिसेल। पाणी जसं संपेल, उन्हाळा चालू होईल, त्याच्यानंतर ते संपेल, पुन्हा पावसाळ्यामध्ये ते भरलं जाईल। अशा अनेक व्यवस्था इथे करतो आहोत। आणि हे सगळं करत असताना मला माझ्या शहरातले जे नागरिक बंधू भगिनी आहेत आणि खास करून जे छोटे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या मात्र सहभागाची, पाठिंब्याची गरज आहे। आपण हे करत असताना हे शहर आमचं आहे, ह्या व्यवस्थांचे मालक तुम्ही आहात। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।